बजाज इलेक्ट्रिकल्सच्या 41 कामगारांचा बेमुदत उपोषणाचा इशारा. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीतील 41 कामगारांनी कंपनी व्यवस्थापनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. मागील 17 ते 18 वर्षांपासून कंपनीत विविध विभागांमध्ये काम करूनही आपल्याला अन्यायकारक पद्धतीने कामावरून कमी करण्यात आल्याचा आरोप कामगारांनी केला. न्याय मागण्या मान्य न झाल्यास 14 ऑगस्टपासून कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्याचा निर्णय कामगारांनी घेतला आहे. बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीतील 41 कामगारांच्या रोजगाराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला. हे सर्व कामगार मागील 17 ते 18 वर्षांपासून कंपनीच्या विविध विभागांमध्ये कार्यरत असल्याचा दावा करण्यात आला. कंपनी व्यवस्थापनाने खोटी माहिती देऊन आपल्या इच्छेविरुद्ध VRSच्या कागदपत्रांवर स्वाक्षऱ्या करून घेतल्याचा गंभीर आरोप कामगारांनी केला. आपली कोणतीही चूक नसताना कंपनीने कामावरून कमी केल्याने 41 कामगार आणि त्यांच्या कुटुंबियांवर आर्थिक संकट ओढवल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. सध्या रोजगारीचे कोणतेही साधन नसल्याने मुलांच्या शिक्षणाची फी, घरखर्च तसेच वृद्ध आईवडिलांच्या औषधोपचाराचा खर्च करणेही कठीण झाल्याचं कामगारांनी सांगितलं. दिनांक 14 ऑगस्ट 2026 पासून बजाज इलेक्ट्रिकल्स कंपनीच्या गेटसमोर बेमुदत उपोषण करण्यात येणार आहे. या आंदोलनाला माननीय आमदार हिरामण कोसकर यांची उपस्थिती राहणार असल्याने कामगारांनी असे सांगितलेले आहे. उपोषणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी प्रशासनाला पूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही कामगारांनी दिली आहे. दरम्यान सर्व 41 कामगारांना पुन्हा कायमस्वरूपी कामावर घेण्यात यावं, VRS प्रक्रियेबाबत चौकशी करण्यात यावी आणि कंपनी व्यवस्थापन व कामगारांमध्ये प्रशासनाच्या उपस्थितीत चर्चा घडवून आणावी, अशा प्रमुख मागण्या कामगारांनी केलेल्या आहेत. आज छत्रपती संभाजीराजे यांच्या मार्गदर्शनाखाली आज स्वराज्याच्या वतीने ज्या कामगारांवरती अन्याय झाला आहे, बजाज कंपनी एवढ्या भारतभर जी मोठी कंपनी, गाजलेली कंपनी, त्या कंपनीने आज कामगारांवरती अन्याय करून त्यांचे घरं उद्ध्वस्त करण्याची आज त्यांनी मनस्थिती आणलेली आहे. आणि या कामगारांना जर न्याय नाही मिळाला पाहिजे. अक्षरशः कामगार बांधव आज रडताय, काहींचे लग्न मोडलेले आहे, काहींचे संसार उद्ध्वस्त झाले, असे आज त्यांनी इथं पत्रकारांना सुद्धा बाईट दिली आहे. आणि जर त्यांना न्याय मिळाला नाही तर स्वराज्य मोठ्या प्रमाणात आंदोलन हे कामगार मंत्र्यांच्या घरावर केल्याशिवाय राहणार नाही, एवढी मी आज ग्वाही देतो. आपलं नाव सांगा. नितीन पाटील, स्वराज्य युवक. मी बजाज इलेक्ट्रिकलला 5 वर्षापासून काम करत होतो. स्थानिक मुलं असताना सुद्धा कंपनीने आमच्यावर खूप मोठा अन्याय केला आहे. आम्ही इमानदारीने काम करत होतो, पण आम्हा लोकांना VRS देऊन आम्हाला कमी करून आणि UP-BRचे लोक भरले तिथं. आम्हाला 100 लोकांना VRS दिला आणि 1100 लोक काम करताय तिथं. पण आमच्या सर्व लोकांवर अन्याय झालाय. आम्ही इमानदारीने काम करत होतो, तरी पण कंपनीने आमच्यासोबत अशी चेष्टा केली असं म्हणावं लागेल. आज आमचे घरचे लोक खूप टेन्शनमध्ये आहे. आमचा प्रपंच त्या कंपनीच्या जोरावर चालू होता आणि आज कंपनीने आम्हाला तिथून लाथ मारून काढून दिलंय. आज आमच्यावर खूप वाईट परिस्थिती आहे. घरचे लोक विचार करताय काम कधी भेटल कधी नाही. कारण पूर्ण आयुष्य आम्ही त्या कंपनीत काढायचं असं ठरवलं होतं आणि अचानक आम्हाला जर असं त्यांनी एक्झिट करून टाकलंय. किती कामगार आहे एकंदर? पूर्ण 41 लोक आहे. स्टार न्यूज ब्युरो, नाशिक.